स्वाभिमान यात्रेत मंगळवेढ्याच्या युवकाकडून पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालण्यात आलंय। बारामतीत गावोगावी स्वाभिमान यात्रा सुरू आहे। या यात्रेत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत। योगेंद्र पवार यांच्या माध्यमातून बारामतीतील सर्व गावांमध्ये स्वाभिमान यात्रा सुरू आहे। या यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या कामाचा आढावा व जनजागृती केली जाते। या स्वाभिमानी यात्रेला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। या ठिकाणी बारामतीत स्वाभिमानी यात्रा चालू झालेली आहे आणि योगेंद्र पवार पाहुणेवाडीत आलेले आहेत आणि मंगळवाडीचे एक युवा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुम्ही दादांसाठी पंढरपूरच्या विठ्ठलाकडे साकडे घालणार आहे, नक्की काय कशा पद्धतीने भावना आहेत आणि काय भावना आहेत? मी आज सकाळीच पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घालून आज इथं स्वाभिमानी यात्रेत सहभागी होण्यासाठी आलो आहे। महाराष्ट्रामध्ये आज युवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आदरणीय योगेंद्रदादा पवार यांना विधानसभेमध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी या संदर्भात पंढरपूरच्या पांडुरंगाला साकडे घातलेला आहे। येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आदरणीय योगेंद्रदादांना यश मिळू दे आणि ते यश मिळाल्यानंतर पंढरपूर आळंदी ते पंढरपूर आम्ही माझे मित्रपरिवार अमोल पवार असेल, धनराज निंबाळकर आहेत, अमर जाधव आहेत, आम्ही सर्वजण कोणतंही पायात चप्पल न घालता आळंदी ते पंढरपूर पायी वारी करण्याचं आमचं साकडं आहे। तुम्ही आता योगेंद्र दादांच्या गळ्यामध्ये पांडुरंगाचा हार घातला, नक्की काय दादांकडे एवढं तुम्ही बघितलं, नक्की कसं व्यक्तिमत्व? मी माझा खरा दादांशी संवाद 2020 मध्ये आला आणि 2020-21 मध्ये पहिल्यांदा मी शरीव कारखान्यावर दादांची माझी भेट झाली होती। त्यानंतर दादांशी कायम कणेरीमध्ये भेट होत गेली आणि प्रत्येक प्रश्न म्हणजे एक दादांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आणि एक आपला मित्र, एक लहान भावाप्रमाणे दादांनी आम्हाला प्रेम दिलं। म्हणजे इव्हन आमचा उद्योग काय करतोय, कुटुंबामध्ये व्यवसाय काय आहे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी, इतक्या बारीक सारीक गोष्टी जाणून दादांनी घेतल्या आणि त्यानंतर उद्योगामध्ये दादांनी कायम आम्हाला मार्गदर्शन केलं। जिथं चुकतंय तिथं फोन करून दादांनी आम्हाला अक्षरशः खडसावलंही। म्हणजे इव्हन एखादा बिझनेस सोडून दुसऱ्यामध्ये जरी आम्ही लक्ष घातलं तरी दादा आम्हाला रागवायची की जी गोष्ट आहे, ज्या गोष्टीचं तुम्हाला पहिल्यांदा ज्यात संधी मिळेल त्या संधीचं सोनं करा, नंतर दुसरी संधी शोधा। ह्या बाबतीतही दादांनी आम्हाला म्हणजे बरंच मार्गदर्शन केलं। एक सर्वसामान्य मीच म्हणून नाही, पण जो दादांना भेटायला येतो त्या प्रत्येकावर दादांनी एक वेगळी छाप निर्माण केलेली। आपण बघितलं तर हा मंगळवेढ्याचा कार्यकर्ता आहे आणि योगेंद्र दादांविषयी त्यांचं काय भावना आहेत आपण ऐकल्यात। तर असाच हा जनसंवाद यात्रा या ठिकाणी गावोगावी बारामतीमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सनी पटेल सह मी अक्षय थोरात, AV9 मराठी, बारामती।